आफ्टरनून टू एव्हरीवन. जे व्हिडिओ सकाळी बघताय त्यांना गुड मॉर्निंग, जे संध्याकाळी बघताय त्यांना व्हेरी गुड इव्हनिंग. सो आत्ता आम्ही चाललो आहोत CSTला. माझा जो ऑस्मो कॅमेरा आहे त्याच्यासाठी मेमरी कार्ड घ्यायचं आहे. ते जे शॉप आहे ते मुंबईकर निखिलच्या चॅनलमधून कळालेलं. सो आमचा DSLR जो आम्ही बऱ्याच वर्षापूर्वी घेतलेला तो पण तिथूनच घेतलेला. त्याचे बॅटरीज, मेमरी कार्ड पण तिथून घेतलेलं. ऑस्मो पण आम्ही तिथूनच घेतला. सो म्हणून आम्ही म्हटलं की इथून कुठून घेण्यापेक्षा CSTला जाऊया. सिन्स इज अ ट्रस्टेड सेलर, तिथूनच घेता येईल. सो सेकंड थिंग, जो आपला फर्स्ट व्हिडिओ होता ऑस्मोचा, ज्यात तुम्ही ऑस्मो रिव्ह्यूज शेअर केलेले, तो होता माझ्या जुन्या स्कूटीवर. जी होती माझी यमाहाची फसिनो, जी अराऊंड मी घेतलेली 2015 का 16ला, जिला आम्ही 10 वर्ष वापरली. आता ही जी मी चालवत आहे ती 25चा मॉडेल आहे. सध्या एक दुसरी सेकंड हँड बाईक आहे ज्याच्यावर मी प्रॅक्टिस करते आहे. तर ॲट द मोमेंट जे काही व्लॉग्स माझे चालू आहेत ते स्कूटीवरूनच चालू आहे. ओके, बघूया आपल्याला जागा मिळते का जायला. इथे तुम्ही जर स्वतःच्या बाईकसाठी जागा नाही बनवली तर तुम्ही राहाल मिळतेच. सो माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं की 20 मिनिट्सच्या सनहीटमध्ये तरी ऑस्मोला हीटिंग इश्यूज काही आले नाही. सो बघू 1.5 आवर्समध्ये ऑस्मो काही हीटिंग इश्यूज देतो आहे का. जो मेमरी कार्ड आम्ही घ्यायचा विचार करतो आहे तो सध्या तरी 512 GB घ्यायचा विचार करतो आहे. वाय? बिकॉज वी हॅव सम बजेट इश्यूज. सो 512चा आम्ही कॉस्ट काढली होती त्या शॉपमधून. ही सेड अराउंड 8 टाका थांबव. ही सेड अराउंड 8000 होईल. सो विथ GST अँड एव्हरीथिंग आय थिंक फायनल मला तिथे गेल्यावर कळेल. बिकॉज ऑस्मोमध्ये इनबिल्ट 100 GB मेमरी आहे. सो 512 अँड 100 आय थिंक 612 वन गोसाठी सफिशियंट आहे. मला ॲक्च्युली आज जायचं आहे CSTला. तिथून जायचं आहे येताना वरळीला आणि वरळीवरनं आमच्या घरी. बाकी थांबा. निकालो निकालो निकालो. येस. आणि आता इथून खड्डे 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 आहेत ना. लेट येस चलो वी डिड इट. हां, सो तेव्हा ऑलरेडी वी हॅड स्पेंड अराउंड. बाकी थांबा. कॅमेराची लेन्स घेतली. आय मीन ऑस्मोची लेन्स घेतली. लेन्स कवर घेतला आम्ही. देन जो बाईकला माउंट लावला आहे तो घेतलेला. म्हणजे ते पण नोव्हेंबर डिसेंबरपासून आम्ही ते थोडे थोडे सॅलरीमधून असे जमा करत होतो आणि तेव्हा जाऊन हे सगळं घेतलं. कॅमेरा घेऊन पण ऑलमोस्ट किती 1 महिना असंच गेलेलं. हां, जॅनमध्ये आम्ही कॅमेरा घेतला. पण 1 महिना असंच गेला बिकॉज वी वर एक्सप्लोरिंग फीचर्स. एक राईड आम्ही शूट केली. मग थोडे एडिटिंग इश्यूज झाले. कम्प्युटरमध्ये तो जो DJIचा इनबिल्ट ॲप आहे तो चालत नव्हता. आयपॅडमध्ये घेतलं. देन आयपॅड वॉज गेटिंग लिटल बिट स्लोअर बिकॉज ते फुटेजेस खूप हेवी होतात ऑस्मोचे. सो आत्ता 100 GB आहे ऑस्मोचं इनबिल्ट माझ्याकडे शूट करण्यासाठी. CSTवरनं जेव्हा आम्ही मेमरी कार्ड घेऊन येऊ तेव्हा मेमरी कार्ड टाकून मग मी जेवढं कॅप्चर करता येईल त्याच्यामध्ये तेवढं मी करीन. म्हणजे मी ऑनेस्टली थोडीशी घाबरून चालवते. पण यार फर्स्ट कॅमेरा आहे माझ्या लाईफमधला आणि एवढे 2-3 महिने साठवून घेतलेला कॅमेरा आहे. तर मला थोडीशी भीती वाटते की जर मी जास्त स्पीडमध्ये चालवली, कुठे काय बंप आला आणि बाईक जर उडाली, शेक झाला आणि मला कॅमेरा पडला तर संपला विषय. यार मला ह्या रोडवर ना भीती ह्यासाठी वाटते. ते तुम्ही बघताय समोर एवढी मोठी बस, एवढे मोठे ट्रक. मला जाम भीती वाटते ह्या मोठ्या ट्रक्स आणि मोठे बेसिकली हेवी व्हेकल्सची. आय टेल यू वाय. नाही बाबा, चुकून त्यांच्या टायर खाली वगैरे आली तर इथेच
4 खांदे बोलवायला लागतील. आणि ह्या रोडला युजली हेवी व्हेकल्सच असतात आणि 4 व्हीलर्स. यू विल हॅव टू बी एकदम फिअरलेस की तुम्ही ट्रकच्या 2 ट्रकच्या मधून वगैरे असं काढाल, जे मी नाही आहे ऑनेस्टली. म्हणजे मी काढायला काढेन, बट देन थोडीफार पॅनिक झाली. चला 4च वाजता आहे, त्या संडे आहे, तरी इकडे का ट्रॅफिक असावं एवढं. इथे नवी मुंबई साईडला मोस्टली सगळे ऑफिसेस आहेत. सो इथे 4 व्हीलर किंवा जे काही व्हेकल्स असतात, तिथे ऑफ रोडिंग करायला मला काय टेन्शन नाही आहे. पण माझी जी जुनी स्कूटी होती तिथे टायर्स आम्ही चेंज केलेले, सो ते थोडे चांगल्या क्वालिटीचे टायर्स होते. हिचे नवीन टायर्स आहेत जे कंपनीने दिले आहेत, ते तेवढे चांगले परफॉर्म नाही करत, स्किड करतात ॲक्च्युली. सो ट्रॅफिकचा पॅच क्लिअर झालेला आहे. मला राईटला टाकायची आहे, पण स्कोप नाही, थोडा वेट करावं लागेल. अरे काका मागे आहे ट्रकवाले, काका उडून जाणार आहेत की काय? हो नाही, माझ्या मागून एक रायडर येतो आहे, बघू आपण कॅप्चर झाला तर आय विल टेक. हो 250 होती का ती? नाही, सो ही ती 250 तुम्ही बघताय. हीच आम्ही त्याची टेस्ट राईड घ्यायला गेलेलो, पण त्यांच्याकडे नव्हती. ठीक आहे, पण हीच आहे जी आम्ही घेणार आहे. तो व्हाईट चालवत आहे, आम्ही ऑरेंज घेणार. बाईकवर मला रोडचा कॉन्फिडन्स येईल तेव्हा जाऊन आम्ही ॲडव्हेंचर बुक करू. RTX पण बघायला गेलेलो आम्ही. RTXची टेस्ट राईड पण घेतलेली ठाण्याला, एका डीलरकडे होती अवेलेबल. हां, आता मी टेस्ट राईड घेतली, बट देन माझा टिपटो अति टिपटो झाला. आय मीन तो टिपटो तर तोच माझा टच होत नव्हता खाली. काका थांबा, मला जाऊ होते नाहीतर. हां झालं. थांबवा आता थोडंसं ऑफरोड जाऊया. डांबरी रस्ता आहे, रेती नाही. थांबवाई थांब. ओके. RTXचं वेट ना मला थोडं इथे हँडल बार साईडला, जिकडे आपलं पेट्रोल टँक असतं ना, फ्यूल टँक, तिथे मला जास्त हेवी वाटलं रादर दॅन मागे जिथे आपलं पिलियन बसतं. ॲडव्हेंचरचं जेव्हा मी बघितलं तर मला ती वेट पण वेअरेबल वाटलं, एवढा टिपटो नाही झालं. आणि दी अदर थिंग, तिचं वेट मला इक्वली डिस्ट्रीब्युटेड वाटलं. लाईक आय सेड, फ्यूल टँक एकदम असं ह्यूज हेवी असं नाही वाटलं मला. थोडीशी स्लीक आणि असं इव्हनली डिस्ट्रीब्युटेड वेट वाटलं, तर मी म्हटलं ही घेऊया. सो वेट, हाईट, पॉवर, एव्हरीथिंग नाही हँडल करता आलं तर मग लक्षायचं. थोडंसं लेट होतं आहे बाईक घरी आणायला. प्लॅन तर होता जॅनमध्ये, आता जावा. प्लॅन तर होता लास्ट इयरलाच घ्यायचा. होय, युनिवर्स इज हॅविंग सम अदर प्लॅन्स. वी विल वेट फॉर द युनिवर्स टू कॉल ऑन इन. इट इज बीन अराउंड वॉट 1 hour. एवढं लांबू. अराउंड 40 minutes. आय डोंट नो की ऑस्मोमध्ये किती मेमरी आता बाकी असेल. ॲट द मोमेंट इट इज रेकॉर्डिंग. येस इट इज रेकॉर्डिंग. कॅमेरा ना माझा थोडासा ये भी गया स्कूटी पे. देखा, यू पीपल यू ऑलवेज अंडर एस्टिमेट. जो स्कूटी पे राइड करते, स्कूटी पे ब्लॉग करते, यू पीपल ऑलवेज अंडर एस्टिमेट. इट इज नॉट लाइक दैट. Okay people, so we will continue in our next part. Till then, stay tuned. Bye.